औरंगजेब म्हणतो की छत्रपती संभाजीराजांना मारलं, आता स्वराज्य आपलं होईल. पण मराठ्यांनी कधी हार मानलेच नाही. स्वराज्य राखण्यासाठी येसुबाई यांनी राजाराम राजांना जिंजीच्या किल्ल्यावर सुखरूप पोचवलं आणि रायगड किल्ला स्वतः लढवत नंतर तह केला आणि स्वतः औरंगजेबाच्या कैदेत राहिल्या. संभाजीराजांना मारल्यानंतर जो आनंद औरंगजेबाला झाला तो परत त्याला कधी आयुष्यात झाला नाही. मराठ्यांनी कधी तसा आनंद त्याला होऊच दिला नाही. उलट मराठे अजून जास्त चिवट आणि खतरनाक पद्धतीने लढत राहिले. संताजी आणि धनाजी हे दोघे इतके खतरनाक होते की त्यांनी औरंगजेबाला आयुष्यभर झोप लागू दिली नाही. कधी पण यायचे, हल्ला करायचे, मुघली सैन्याला कापायचे आणि खजिना लुटून निघून जायचे. दिवसा ढवळ्या ते मुघल फौजेवर चालून जायचे आणि रात्रीचे औरंगजेबाच्या सैन्याच्या स्वप्नात पण यायचे. राजाराम राजांच्या मृत्यूनंतर त्यांची महाराणी ताराराणी ह्या मुघलांच्या विरोधात लढत राहिल्या. औरंगजेब म्हणतो की शिवाजी राजांनी या मराठ्यांना असं काय खायला घातलं आहे की हे मराठे कधी पाठी हटतच नाहीत, त्यांचं रक्त अजूनच पेटून उठतंय. औरंगजेब म्हणतो की मी आयुष्यामध्ये